नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच. अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती PY सिरीजचं हे नवीन लेक्चर आहे. लगेचच आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. खासदार निवडण्यासाठी मतदाराचे वय किमान किती असावे? A 18, B 21, C 25, D 30. मी 5 सेकंद थांबणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करायची आहे आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A 18. इथे प्रश्न नीट वाचायचा आहे. आपण बोलतो ना सिली मिस्टेक झाल्या त्या या अशाच होतात. प्रश्नामध्ये मतदाराचे वय विचारलं आहे. मतदान जे करतात त्यांचे, खासदार पदासाठी आवश्यक वय नाही. ठीक आहे. काही पदांसाठी किमान वय किती आवश्यक आहे ते पाहूयात. राष्ट्रपती 35 वर्ष, उपराष्ट्रपती 35 वर्ष, राज्यपाल ते सुद्धा 35 वर्ष. या तिन्ही पदासाठी 35 वयाची किमान वयाची अट आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल किती? 35 वर्ष. त्यानंतर पंतप्रधान जे आहेत त्यांना 25 वर्ष किमान वयाची अट आहे. राज्यसभा आपल्याला माहिती आहे वरिष्ठ सभागृह, लोकसभा कनिष्ठ सभागृह. ते का म्हणतो आपण कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह? तर लोकसभेतील सदस्य जे म्हणजे जे खासदार असतात त्यांचे किमान वय 25 वर्ष आवश्यक असतं आणि राज्यसभा म्हणजेच वरिष्ठ सभागृह त्यांचे किमान वय 30 वर्ष आवश्यक असतं. म्हणूनच त्यांना आपण वरिष्ठ आणि कनिष्ठ असं आपण बोलतो. राज्यसभा 30 वर्ष किमान वय आणि लोकसभा खासदार 25 वर्ष किमान वय. आता इकडे लक्ष द्या, भारताचे जे सरन्यायाधीश असतात म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांचे जे किमान वय आहे, किमान वयाची त्यांना अट नाही आहे. किमान वय त्यांचं नाही आहे, किमान वयाची अटच नाही आहे. मात्र कमाल वयाची मात्र अट आहे. कमाल वय 65 वर्ष असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. भारताचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांची किमान वयाची अट नाही आहे. परत एकदा सांगतोय, मात्र कमाल वय त्यांचं 65 वर्ष असलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत? A भारत, B पाकिस्तान, C बांगलादेश, D भूतान. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? A पैठण, B देवगिरी, C कोल्हापूर, D पुणे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A पैठण. पैठणचं जे जुनं नाव आहे ते प्रतिष्ठान असं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की पैठणचं जुनं नाव काय, किंवा सातवाहन घराण्याची जी राजधानी होती ती राजधानी जी होती तिचं नाव काय, तर ते प्रतिष्ठान असं देऊन सुद्धा काही वेळेला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं जुनं नाव काय होतं? पैठणचं प्रतिष्ठान. सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. ठीक आहे. हे सुद्धा याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण, तर सिमुक. चौथा प्रश्न बघूयात. टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? A हल्दीघाट, B प्लासी, C बक्सर, D श्रीरंगपट्टणम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D श्रीरंगपट्टणम. 4 मे 1799 साली श्रीरंगपट्टणम इथे त्यांचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? A बुध, B मंगळ, C शुक्र, D शनी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A बुध. सूर्यमाळेत एकूण 8 मुख्य ग्रह आहेत. त्यांपैकी क्रमाने जर पाहिले तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 अंतर्ग्रह. त्यानंतर येतो लघुग्रहांचा पट्टा आणि त्यानंतर मग क्रमानेच गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून हे 4 बाह्य ग्रह आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्लुटो हा बटुग्रह आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? A लोह, B निकेल, C कोबाल्ट, D रबर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन D रबर. पुढचा प्रश्न आहे, युरियामध्ये कोणता अंश आढळतो? A नत्र, B पलाश, C लोह, D यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A नत्र. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? A कोळसा, B निऑन, C युरेनियम, D हेलियम. याचं उत्तर आहे ऑप्शन C युरेनियम.
पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? ए H2O, बी HO, सी HO2, डी वॉटर. पाण्याचे रेणुसूत्र आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए H2O. पुढचा प्रश्न आहे, अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात? ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, गोबर गॅस संयंत्रणामधून कोणता वायू मिळतो? ए इथेन, बी मिथेन, सी पेट्रोलियम, डी केरोसिन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी मिथेन. 12वा प्रश्न आहे, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आली? ए थुंबा, बी श्रीहरिकोटा, सी तिरुवनंतपुरम, डी अहमदाबाद. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थुंबा. इस्रोची स्थापना जी आहे ती 15 ऑगस्ट 1969ला झाली. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे तर ते बेंगलुरू येथे आहे आणि विद्यमान अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजेच कॉपरचा अणुक्रमांक किती आहे? ए 26, बी 59, सी 49, डी 29. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी 29. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. ए फॉस्फरस, बी आयोडीन, सी कार्बन 14, डी युरेनियम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आयोडीन. 15वा प्रश्न आहे, ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण? ए बराक ओबामा, बी युवराज सिंग, सी बिल क्लिंटन, डी डोनाल्ड ट्रम्प. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए बराक ओबामा. 16वा प्रश्न आहे, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? ए गडचिरोली, बी भंडारा, सी नंदुरबार, डी पालघर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए गडचिरोली. जे पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा भरतीमध्ये वारंवार विचारले जातात असे काही राज्य आणि त्यांतील प्रसिद्ध नृत्य प्रकार आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये कोणता प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर तो लावणी आहे. आसाममध्ये बिहू, उत्तर प्रदेशमध्ये कथक, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, उत्तर प्रदेशमध्ये कथक तर केरळमध्ये कथकली. ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये कथक आणि केरळमध्ये कथकली. कर्नाटकमध्ये यक्षगान, गुजरातमध्ये गरबा, तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम, राजस्थानमध्ये घुमर. ठीक आहे. गुजरातमध्ये गरबा, तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम, राजस्थानमध्ये घुमर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? ए संपत्तीचा हक्क, बी भाषण स्वातंत्र्य, सी समतेचा हक्क, डी धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए संपत्तीचा हक्क. पूर्वी कलम 31मध्ये संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट होता, परंतु 1978मध्ये भारतीय राज्यघटनेत आणलेल्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क हा मानवी हक्क तसेच कायदेशीर हक्क असून तो मूलभूत हक्क नाही आहे. 44व्या घटनादुरुस्ती 1978नुसार कलम 31 रद्द करण्यात आले. भाग 12मध्ये कलम 300A समाविष्ट करून आता तो केवळ कायदेशीर हक्क आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तेलंगणा राज्याची राजधानी कोणती? ए हैदराबाद, बी विजयवाडा, सी अमरावती, डी विशाखापट्टणम. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए हैदराबाद. तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014ला झाली. पूर्वी तेलंगणा हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ए गंगा, बी गोदावरी, सी नर्मदा, डी कृष्णा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए नर्मदा. नर्मदा बचाव आंदोलन हे नर्मदा नदीवर बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले व मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखालील झालेले हे आंदोलन आहे. ठीक आहे. या जर आंदोलनाशी रिलेटेड जर पाहिलं आपण म्हणजेच नर्मदा बचाव आंदोलनाशी रिलेटेड जर नेतृत्व कोणी केलेलं ते असा प्रश्नसुद्धा मागच्या वेळेला आलेला आहे, तर ते मेधा पाटकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? ए गोवा, बी सिक्कीम, सी नागालँड, डी मणिपूर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोवा. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा. तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ते आहे सिक्कीम. ठीक आहे. या दोघांमध्ये दोन्हीसुद्धा नाव आपल्याला दिलेले असतील ऑप्शनमध्ये, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा आणि लोकसंख्येने सर्वात लहान राज्य सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये? तर ती आहे सिक्कीममध्ये. सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम, सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? ए श्रीहरिकोटा, बी पोखरण, सी चांदीपूर, डी हसन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीहरिकोटा. 22वा प्रश्न आहे. मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला? ए सप्टेंबर 2014, बी सप्टेंबर 2015, सी जानेवारी 2016, डी सप्टेंबर 2013. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सप्टेंबर 2014. पुढचा प्रश्न आहे. अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय? ए हंगामी, बी छुपी, सी तांत्रिक, डी खुली. याचं उत्तर आहे ऑप्शन सी तांत्रिक. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ए डायनोमीटर, बी गॅल्व्हनोमीटर, सी व्होल्टमीटर, डी मॅनोमीटर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गॅल्व्हनोमीटर. जर अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भरतीची जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशनद्वारे पोहोचवली जाईल. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 25वा प्रश्न. डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे? ए न्यूटन, बी पास्कल, सी जूल, डी अर्ग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पास्कल. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन आपण उद्या परत भेटूयात. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.